चला चला रोल सर सर माईक मिरर दिसला पाहिजे. रोल स्टार्ट. काय नेमकं आंदोलन करताय, काय तुमचं? महाराष्ट्रामध्ये वाढलेली गुंडशाही, झुंडशाही आणि बोकाळलेला भ्रष्टाचार याच्यावर कोणाचाच अंकुश नाही. कोणी उठतंय, सत्ताधारी पक्षातील आमदार काही वक्तव्य करतायत, नितेश राणे उठतोय, काही मनाला वाटेल ते बोंबलतोय. सागर बंगल्यावरचा जो त्यांचा बॉस आहे तो बॉस सागर बंगल्यावर असल्यामुळे आम्हाला महाराष्ट्रामध्ये कोणाची भीती नाही आहे, आम्ही काही करू शकतो अशी चितावणीखोर वक्तव्य केल्यामुळेच गणपत गायकवाड या आमदारानं पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला. त्यांना वाटू लागलं आहे की सागर बंगल्यावरचा बॉस असल्यामुळे आमचं कोण वाकडं करणार, या गृहमंत्री आहेत. खरं तर अशा चितावणीखोर भाषणामुळे हे घटना घडलेली आहे. या घटनेचा जाहीर निषेध आम्ही केलेलाच आहे. जनतासुद्धा या ठिकाणी व्यक्त होत आहे आणि यासाठी आम्ही सह्यांची मोहीम राबवली आहे. आमची या ठिकाणी अशी मागणी आहे, या चितावणीखोर वक्तव्यासाठी आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि त्यासाठी नागरिकांच्या सह्यांची मोहीम या ठिकाणी आम्ही राबवत आहोत. नागरिकांच्या मनामध्ये काय आहे, आजचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, दोन्हीसुद्धा असे हे तीन पक्ष मिळून सगळ्या गुंडांना एकत्र करू पाहत आहेत. आणि जेव्हा त्यांच्या अंगलट आलं तेव्हा पुण्यातील गुंड जेव्हा त्यांना भेटले होते, त्यांच्या व्हिडिओ व्हायरल झाले, तेव्हा आयुक्तांना आदेश देऊन या गुंडांना काल एकत्र केलं आणि त्यांना तंबी दिली. खरं अशा लोकांना तुम्ही तिथं प्रवेश का दिला, अशी विचारणा शिवसेना पुणे शहरामध्ये या ठिकाणी आम्ही करतोय. लोकशाहीमध्ये असल्या गोष्टीचा निषेध झालाच पाहिजे. तुम्ही गुंडांच्या मार्फत निवडणूक लढणार आहात का, जनतेवर यांचा दबाव आणणार आहात का, तुम्ही लोकसभेची निवडणूक पुढे येऊ घातलेली आहे, त्यासाठी हा दबाव लोकांवर आणत आहात का, यांच्या माध्यमातून तुम्ही निवडणूक लढणार आहात का, असा प्रश्न जनता या ठिकाणी करते. आणि जनता या ठिकाणी येऊन आपलं म्हणणं, आपलं जे काही म्हणणं आहे त्या ठिकाणी लिहून सही करून जात आहेत. त्याला प्रतिसाद फार मोठ्या प्रमाणात आहे. हे नुसतं आज पुणे शहरामध्ये एका ठिकाणी झालं आहे आणि येत्या 2 दिवसामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये ही सह्यांची मोहीम राबवली जाईल. नागरिकांचं म्हणणं काय आहे, सरकारचा निषेध कशाप्रकारे नागरिक करतात, सरकारला विरोध किती मोठ्या प्रमाणात आहेत, हे आम्ही जनतेला नव्हे अख्ख्या महाराष्ट्राला या ठिकाणी पुणे शहरातनं दाखवून देणार आहोत. अशा बॅनरवरती सह्या घेऊन पोहोचेल का सरकारपर्यंत, असं वाटतं तुम्हाला? सरकारपर्यंत पोहोचणं गरजेचं वाटत नाही मला हे, परंतु सरकार विरोधी जो काही रोष जनतेमध्ये आहे तो तमाम जनतेला कळावा, महाराष्ट्रातील जनतेला कळावा, देशातील जनतेला कळावा की पुणे शहरामध्ये जो काही विरोध या सरकारच्या विरोधात आहे, जो काही रोष आहे तो सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. पुण्यातल्या गुंडांचा फोटो व्हायरल झाला मुख्यमंत्र्यांसोबत, आज परत त्याच गुंडांचा व्हॉट्सअप स्टेटस आहे, बॉस असं म्हणून स्टेटस सगळीकडे फिरते. आता दोघांना एकमेकांची गरज आहे असं या ठिकाणी मला तरी वाटतंय की मी तुझा, तू माझा, तू मला मदत कर, मी तुला मदत करतो. आपण दोघंही या ठिकाणी पुणे शहरावर, अख्ख्या महाराष्ट्रावर राज्य करू. बाकी सर्वसामान्य लोकांना मातीमोल ठरवू. सर्वसामान्यांच्या भावना ज्या आहेत त्या आपण जमिनीत गाडून टाकू. सर्वसामान्य माणूस रस्त्यावर इझिली फिरतोय, तो फिरू शकणार नाही. फक्त झुंडशाही आणि गुंडशाही आणि भ्रष्टाचार हा जो महाराष्ट्रामध्ये बोकाळला आहे तो सतत आपण चालू ठेवू असं यांचं कदाचित म्हणणं असावं, त्यांच्या मनामध्ये असावं. पण शिवसेना हे कदापि होऊ देणार नाही. आम्ही मोडून तोडून हे सगळं टाकू. जन्म पुण्यामध्ये आहे, पुण्यामध्ये शिवसेनेची ताकद कमी होते. मनापासून रस्त्यावर उतरल्यानंतर काय होतं हा एक काय तयारी असणार शिवसेना पक्ष काय सांगाल तुम्ही सह्याची मोहीम केली आहे, शिवसैनिकांनी मराठीत सही करायला पाहिजे. मराठी आहे, अनंत घरत.
हो आवाज कमी करा रावळेकर. विद्यापीठाच्या झुंडशाहीचा तुम्ही निषेध आतामध्ये नोंदवला. पुणे विद्यापीठातल्या झुंडशाहीचा निषेध यासाठी नोंदवला आहे की आता सध्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही प्रशासनाच्या म्हणजे सरकारच्या विरोधात बोलू शकत नाही, धर्माच्या विरोधात बोलू शकत नाही, असा प्रकारचं वातावरण निर्माण झालं आहे. राम हा सर्वांचा आहे, पण ललित कला केंद्रामध्ये जी घटना घडली ह्याच्यामध्ये भविष्यामध्ये नाट्य निर्मितीवर अनेक प्रकारच्या या भाजप असो किंवा कुठल्याही एखाद्या अतिरेकी संघटनेसारखा हल्ला होत आहे. तर ललित केंद्रामध्ये जी घटना घडली याचा आम्ही शिवसेना म्हणून निषेध करत आहे. तसंच महाराष्ट्रामध्ये जी गुन्हेगारी फोफावलेली आहे, आज अनेक गुन्ह्यांमध्ये भाजपचे पदाधिकारी दिसून येत आहेत. तर असं होऊ नये याच्यावर प्रशासनाने लक्ष द्यावं. आज निलेश राणे डायरेक्ट म्हणतात सागर बंगल्यावर आमचा बॉस बसलाय, मग या बॉस याचा आशीर्वाद आहे काय सगळ्याला, हा प्रश्न सामान्य नागरिकांना आहे. आणि ती लोकभावना लोकांची सामान्य जनतेला, मीडियाला आणि सगळ्यांना कळावी म्हणून शिवसेना पुणे शहराच्या वतीने आम्ही हा सह्यांची मोहीमचा कार्यक्रम घेतलेला आहे. ललित कला केंद्रात जे नाटक झालं त्या नाटकाला तुमचं समर्थन आहे का असं म्हणायचं? इंडिव्हिज्युअल आनंद घरत म्हणून माझं 100% समर्थन आहे, कारण माणसाने व्यक्त व्हावं आणि व्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला दिलेलं आहे संविधानाने.